नमस्कार मित्रांनो, UPSC असेल किंवा MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, या दोन्ही परीक्षांमध्ये चांगली उत्तरं कशी लिहावीत आणि चांगले मार्क्स कसे मिळवावेत हा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच पडतो. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, चांगली उत्तरं लिहिणं ही एक कला आहे आणि ही कला फक्त सरावामुळेच तुम्हाला अवगत होऊ शकते. ही गोष्ट काही एका रात्रीमध्ये किंवा एका दिवसामध्ये शिकण्याची नाही आहे. आणि जर तुम्ही विचार करत असाल की अगोदर मी प्री एक्झाम देईन आणि मग पास झालो तर मुख्य परीक्षेसाठी उत्तर लेखनाचा सराव करेन, तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. कारण त्यावेळेस वेळ खूप कमी असतो आणि त्याचबरोबर सिलेबस एवढा मोठा आहे आपल्याला, त्यामुळं ही गोष्ट त्यावेळेस काही शक्य नाही आहे. त्यासाठी तुम्हाला डेली बेसिसवरती सरावच करावा लागेल. चांगली उत्तरं लिहित असताना आपल्याला त्या प्रश्नाची मागणी समजून घ्यावी लागते. त्याचबरोबर त्या प्रश्नामध्ये जो निर्देशात्मक शब्द दिलेला आहे, उदाहरणामध्ये विश्लेषण करा किंवा समीक्षा करा, अशा शब्दांचे नेमके अर्थ काय होतात हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल. त्याचबरोबर उत्तराची जी रचना आहे, एखाद्या उत्तराला आपण प्रस्तावना, मुख्य भाग आणि निष्कर्ष अशा 3 भागामध्ये लिहितो. तर हे रचना कशी करायची, त्याचबरोबर आपण जे उत्तर लिहितोय ते नेमकं अगदी मुद्देसूद आणि एकदम सोप्या भाषेमध्ये कसं लिहायचं ही गोष्ट तुम्हाला शिकावी लागेल. तसंच त्या उत्तरामध्ये चांगल्या आकृत्या काढणं, फ्लोचार्ट्सचा यूज करणं, मॅप्स काढणं, एखादी माहिती तिथे कोट करणं, एखाद्या अहवालाचा संदर्भ देणं, अशा पद्धतीचं तुम्हाला स्किल शिकावे लागतील. आणि हे स्किल विद्यार्थ्यांनी शिकावं याच्यासाठीच आम्ही एक डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. 27 जुलैपासून हा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि हा प्रोग्राम एकदम फ्री आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठलीही फीस नाही आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला दररोज सकाळी 10 वाजता एक प्रश्न देणार आहे. टेलिग्राम आणि यूट्यूब या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हा प्रश्न तुम्हाला दिसेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि PDF फाईल आम्हाला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप या दोन्हीपैकी कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती पाठवलं तरी चालणार आहे. या उत्तराचं आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये इव्हॅल्युएशन करून देणार आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी 7 वाजता प्रश्न आणि त्याचं मॉडेल आन्सर डिस्कस करणार आहे. त्यामुळं हा प्रोग्राम तुम्ही अजिबात चुकवू नका. आज आहे डे 4 आणि आज डे 4चा काय प्रश्न आहे तो पाहूया. ओके, तर मित्रांनो, डे 4चा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विजिबल होतो स्क्रीनवरती? होत असेल तर तुम्ही S म्हणून कमेंट करा आणि सांगा मला. तर बघूया आता प्रश्न काय आहे. स्वातंत्र्यानंतर संस्थानाच्या एकत्रीकरणाच्या वेळी भारताला कोणत्या आव्हानाला समोर जावे लागले? हा प्रश्न आहे 10 गुणासाठी आणि एकूण 150 शब्दामध्ये याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता आपण याचं मॉडेल आन्सर पाहूया. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही उत्तराची रचना आपल्याला 3 भागामध्ये करायची आहे. एक प्रस्तावना, 2 मुख्य भाग आणि 3रा निष्कर्ष. आता या प्रश्नामध्ये आपण प्रस्तावनेत काय लिहू शकतो, तर भारत ज्यावेळेस 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला त्यावेळी भारतामध्ये एकूण 565 संस्थानिक राज्य होती आणि या राज्यांना 3 ऑप्शन दिलेले होते. एक म्हणजे भारतामध्ये विलीन होणं, दुसरं पाकिस्तानामध्ये सामील होणं किंवा तिसरं आहे स्वतंत्र राहणं. त्यामुळं नवीनच स्वतंत्र झालेल्या देशासमोर हे किती मोठं आव्हान होतं याचा विचार तुम्ही करू शकता. आणि त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल आणि VP मेनन या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने हे आव्हान यशस्वीरित्या पार पाडलं. तर अशा प्रकारे 2 ते 3 ओळीमध्ये या उत्तराची प्रस्तावना तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर बघूया मुख्य आव्हाने काय होती. तर आता बघा, इथं हा आहे उत्तराचा मुख्य भाग. ह्याच्यामध्ये आपण 5 ते 6 पॉईंट्स लिहिणार आहोत आणि 5 ते 6 पॉईंट्स आपण जर व्यवस्थित लिहिले आणि त्याच्यामध्ये जर प्रॉपर एक्झाम्पल्स वगैरे आपण टाकले तर ह्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 5.5 मार्क्स तुम्हाला आरामात मिळू शकतात. पहिला पॉईंट काय, तर एक आहे राजकीय विरोध. अर्थातच संस्थानिकांना ना ऑप्शन दिलेलं असल्यामुळं काही संस्थानिक शासक भारतामध्ये विलीन होण्यामध्ये इच्छुक नव्हते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे हैदराबाद. त्यांना स्वतंत्र राहायचं होतं. हैदराबादमध्ये निजामाचा रूल होता. त्यानंतर जुनागडमध्ये काय झालं होतं की लोकसंख्या ही बहुसंख्य हिंदू असून सुद्धा पाकिस्तानामध्ये विलीन व्हायचा तिथल्या शासकाने निर्णय घेतला होता. काश्मीरमध्ये पाकिस्तानने घुसखोर पाठवले होते आणि काश्मीरला टेकओव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळं एकूणच त्यावेळेस थोडीशी अस्थिरता निर्माण झालेली होती. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे प्रादेशिक तुकडेपणा. आत्ता आपण पाहिलं की जसं हैदराबाद साऊथमध्ये आहे, काश्मीर नॉर्थमध्ये आहे, जुनागड आजचा जो गुजरात आहे तिकडल्या प्रदेशामध्ये येतो. तर कुठलीही भौगोलिक सलगता त्यावेळेस नव्हती. त्यामुळं एका राष्ट्रामध्ये रूपांतर करणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट होती त्यावेळेस. त्यानंतर जो 3रा पॉईंट आहे सांप्रदायिकता आणि बाह्य प्रभाव.
अर्थातच जसं उदाहरण घेतलं आपण हैदराबादमध्ये त्यांना स्वतंत्र राहायचं होतं, पण बऱ्याच लोकांना भारतामध्ये विलीन व्हायचं होतं. तिथे कम्युनल रायट्स आले होते किंवा रजाकारांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा केलेली होती. अशीच परिस्थिती जुनागडमध्ये सुद्धा तयार झालेली होती. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न तयार झालेला होता. त्यानंतरचा पॉईंट आहे लष्करी कारवाईचा वापर. हैदराबादला आपण भारतामध्ये सामील करून घेण्यासाठी त्यावेळेस ऑपरेशन पोलो हे सुरू केलेलं होतं. इथे आपण ह्याचं एक्झाम्पल देऊ शकतो. त्यानंतर जुनागडमध्ये सुद्धा पोलीस कारवाई झालेली होती. हे दोन्ही इथं आपण एक्झाम्पल कोट करू शकतो. आणि अशा कारवाईमुळं काय झालं होतं तर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला होता, भारतावरती टीका झालेली होती. मग अशा टीकेला किंवा अशा दबावाला कसं समोर जायचं हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं. त्यानंतर आर्थिक आणि प्रशासकीय एकत्रीकरण. ही जी 565 संस्थानिक राज्य होती त्याच्यामध्ये त्यांना स्वतंत्र चलन व्यवस्था होती, प्रशासकीय पद्धती आणि कायदेसुद्धा वेगवेगळे होते. त्यामुळं या सर्व राज्यांना एकत्र आणून एकसंध आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था उभारणं हे त्यावेळेचं एक मोठं आव्हान भारतासमोर होतं. त्यानंतर इथं शेवटचा मुद्दा असा आहे की राजकीय समन्वय. बरेच जे संस्थानिकांचे शासक होते त्यांना सरकारने नंतर तनखे सुरू केले किंवा काही सवलती दिल्या. बऱ्याच शासकांना आपण गव्हर्नर म्हणून त्यावेळेस अपॉइंट पण केलेलं होतं. तर हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं की त्यावेळेसच्या शासकांचे बोलणं, नेगोशिएट करणं. त्यामुळे इथं आपण हा मुद्दा लिहू शकतो. तर आपण बघितलं की अशा प्रकारे 5 ते 6 मुद्दे आपण इथे टाकलेत आणि तिथे एक्झाम्पलसुद्धा इथे दिलेले आहेत. आता इथे आपण निष्कर्ष म्हणून काय लिहू शकतो तर त्यावेळेस जे राजकीय, प्रादेशिक किंवा सांप्रदायिक आव्हानं होती त्यावरती मात करून भारताने यशस्वीरित्या या संस्थानिक राज्यांचे एकत्रीकरण केले आणि त्यासोबतच भारताला एकसंध आणि सामर्थ्यवान राष्ट्रामध्ये रूपांतरित केले. तर अशा प्रकारे आपण इथे निष्कर्ष लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या या प्रश्नाचं मॉडेल आन्सर डिस्कस केलेलं आहे. उद्या भेटणार आहेत आपण डे 5मध्ये. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. जर तुम्ही हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्रामवरती इनविजन अकॅडमी नावाच्या चॅनलला जॉईन करा आणि हा जो आम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम तुमच्यासाठी सुरू केलेला आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या. त्याचबरोबर जर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी जर राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा UPSCसाठी प्रिपेअर करत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की हा प्रोग्राम एकदम फ्री आहे आणि तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. भेटूया उद्या परत.